पिंपळगाव राजा यांनी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. श्री प्रशांत देशमुख साहेब. आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर समजले, जन्माने मृत्यूने माणसाचा इतिहास बनवतो त्या समाजाचा कर्तृत्व नसतो. जी माणसं फक्त पायी जातात ती माणसं फक्त अंतर कापतात, मात्र जी माणसं ध्येय निवडून जातात ती माणसं विशेष करतात. अध्यात्मिकामध्ये कोणी म्हणते मी रोज मंदिरात जातो, पूजा अर्चा करतो, कोणी म्हणते मी 4 पूजा करतो, कोणी म्हणते मी 5 वेळा नमाज अदा करतो. ही आध्यात्मिक आहे. आध्यात्मिकामध्ये दुसऱ्याचं दुःख आपल्या समोर काम करायला मला आध्यात्मिक ते काम करायला मदत नाहीच आहे. संपूर्ण आयुष्य दुसऱ्याच्या दुःखात समर्पित केलं. दुसऱ्याचं दुःख आपल्यासमोर काम करतं त्याच खऱ्या अर्थाने आध्यात्मिकामध्ये जातं. हे नवीन वर्ष आहे, नवीन पर्व आहे. जानेवारी म्हटलं की हा नवीन वर्षाचा पर्व सुरू होतो. मी सर्वांना नवीन वर्षाच्या 2026 शुभेच्छा देतो. ज्या माणसाने या राष्ट्राचं कल्याण करण्यासाठी पाऊल चाललं आहे, हे प्रगतीचे दालन आहे, हे पिंपळगाव राजा आहे. या ठिकाणी सर्व धर्म समभावाचे लोक या ठिकाणी राहतात. या ठिकाणी महाराज आले. मी महाराजांना या गावाचा इतिहास सांगतो थोडं काय. हे ज्ञानगंगा आणि सिद्धगंगा नदीकाठी बसलेले हे गाव आहे. या पंचकोशीमध्ये सर्व धर्माचे लोक राहतात. हे आमचं गाव सर्व धर्माला मानणारं गाव आहे. महाराज एक आमच्या गावाचा इतिहास आहे. जेव्हापासून या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हापासून या गावाला राजा म्हटले जाते. या गावाला प्रत्येक नागरिक राजाप्रमाणे हिंदू असो की मुस्लिम असो हा एक संघटित राहणारा माणूस आहे. या ठिकाणी एक साधो मुलांचं देहांत झालं. या नदीकाठी क्रियाकर्म चालू. संपूर्ण हिंदू जे युवक त्या ठिकाणी त्याला मुलगाचा गेला काढण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला साध्य झालं नाही. एक मुस्लिम युवक डोक्यावर भारा घेऊन चालला होता. त्याला हे दृश्य समजलं. त्यांनी तो भारा फेकून त्याला परत जाऊन त्या नदीमध्ये काढला. तर काढून दिलं की हा हिंदू आहे की मुसलमान आहे त्यांनी पाळला नाही. हे आमच्या गावाचं प्रतीक आहे. खऱ्या अर्थाने आमचं गाव हिंदू आणि मुस्लिम संघटित राहणारं गाव आहे. खरोखर त्या युवकांचा मी सन्मान करतो. त्या युवकांना की असा हा युवक आहे की त्यांनी इतिहास निर्माण केला आमच्या पिंपळगावचा की हो मुस्लिम आहे पण त्या हिंदूला काढण्याचा प्रयत्न केला. एक छोटंच उदाहरण सांगतो. कासव आणि सशाची शर्यत आपल्या सर्वांना माहीत असेल की कासव आणि ससा शर्यती निघतात. ससा पाहतो की कासव मागे पडलेला आहे. ससा आराम करतो पण कासव जिद्दी येतो. तर शर्यत जिंकलेला आहे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. पुढची गोष्ट आपल्याला माहिती नाही. ससा म्हणते नाही ही शर्यत तू जिंकलेला नाही आहे, तू मला अंधारात ठेवलेला आहे. ते पुन्हा शर्यत निघतात. पुढे खडकाळ जमीन असते त्या ठिकाणी कासाला चालता येत नाही. कासव सशाच्या पाठीवर बसतो. ते खडकाळ जमीन पार होते. नंतर नदी येते. नदीमधून सशाला चालता येत नाही. ससा कासवाच्या पाठीवर बसतो आणि तो सशाचा पारवर सकारात्मक दृष्टिकोन दोन्ही पाठी पार पाडतात. मला या विचार काही ससा आणि कासवाचे संघटित झाले. त्यांनी सांगितलं की आपण संघटित राहून भविष्यात आपण चांगले मित्रत्व निर्माण करू. हे खरं कासवाचे शर्यत आहे. हे खऱ्या अर्थाने आमच्या पिंपळगावचे नागरिक करतात. सद्भाव विचारांच्या माध्यमातून जमात इस्लामी पिंपळगावच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करतात की खरोखर त्यांच्या कार्याला मी सलाम करतो की या ठिकाणी जमात इस्लामी पिंपळगावच्या माध्यमातून सातत्याने अविरतपणे कार्य करतात की या भूमीमध्ये राष्ट्राचं कल्याण करण्यासाठी खरोखर आपलं दायित्व निर्माण झालं पाहिजे. समाजात दिला पाहिजे हा गुण निर्माण करण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहेत. खरोखर त्यांच्या काळाला पुनश्च या कार्याला संघटित होण्यासाठी या ठिकाणी प्रथम नागरिक या ठिकाणी सर्व नागरिक आहेत. या भूमीमध्ये सर्व जन्मदार राष्ट्राचं कल्याण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. खरोखर त्यांच्या कार्याला मी सलाम करतो. हे अमृतांच्या घरी म्हटलं आहे की खरोखरच आपल्या कार्याला सलाम. स्त्रियाला समाधीचा प्रयत्न असे दिसणारे कोणी तुझं कोणी अक्षर योगी तो थोडं मानितो.
होऊनी मन माझ्या भजनी वगैरे श्रद्धेने फारले माझा तोयोगी थोर मानतो. प्रत्येक नागरिक हा थोर आहे. त्याच्या कानाला सलाम करतो. धन्यवाद.